हॅलो यूट्यूब फॅमिली. आज मी तुम्हाला माझ्या डिशवॉशरमध्ये मी कशी भांडे लावते, कशी ते डिशवॉशरमध्ये ते वॉश होतात, हे सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे. ह्याच्यामध्ये 2 पार्ट आहे, एक खाली इथे प्लेटी आणि इथे मोठे मोठे भांडे आणि वरच्या यात इथे चमचे, चाकू आणि इथे छोट्या प्लेटी, इथं पेले, ग्लास ते आपण ठेवू शकतो. आणि हा जो भाग आहे हां, तर त्यामध्ये आपल्याला या डिशवॉशरचे डिशवॉशर सॉल्ट असतं, तर ते 1 किलोचं असतं, ते 1 महिना जातं, तर ते यामध्ये टाकावं लागतं. आणि जो पार्ट आहे यामध्ये डिटर्जंट याच्यामध्ये डिशवॉशरचं डिटर्जंट पावडर आणि यामध्ये लिक्विड टाकावं लागतं, भांड्याचं लिक्विड. आता भांडे कसे लावायचे ते दाखवते मी. तर अशा प्रकारे मी भांडे लावले. हे रॅकला जसे लावतो तसे प्लेटी लावल्या, खाली मिक्सरचं भांडं, काचेच्या बरण्या, कॅन, कटोरे हे लावलं. आणि वरच्या पार्टमध्ये हे स्पून, छोट्या प्लेटी, गाळण्या, पेले, ग्लास आणि हे पेले, ग्लास हे असे ठेवायचे, उलटे करून ठेवायचे, म्हणजे खालून पाण्याचं प्रेशरनी भांडे धुतल्या जाते. आता यामध्ये मी डिटर्जंट पावडर टाकते. यामध्ये मी पावडर आणि यात लिक्विड टाकून घेतले आहे. लिक्विड असं आहे, लिक्विड कसं आपण लिक्विड हे चांगलं 15-20 दिवस चालतं. फक्त आपल्याला डिटर्जंट पावडर रोज टाकावं लागतं भांडे घासताना. आणि हे काय म्हणतात त्याला, सॉल्ट पण हे 1 महिना जातं हे लिक्विड. आता मी क्लीन अँड शाईनवर सेट केली आहे आणि हे स्टार्ट करायचं आणि स्टॉप करायचं. हे क्लीन आणि शाईन हे समजा 1-1.5 तास लागतो भांडे व्हायला, आणि इंटेन्सिव्हमध्ये थोडा जास्त वेळ लागतो. तर क्लीन आणि शाईनमध्ये पटकन होऊन जातात भांडे, तर मी यावरच सेट केलेले आहे. स्टार्ट केली मी. आता भांडे हे बघा, आपले भांडे झाले. इथं एंडचं साईन एंड आलं. आता तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि हे भांडे ना पूर्ण गरम पाण्यात धुतले जातात. हे बघा, एकदम क्लीन निघतं. प्लेट
हे एकदम स्वच्छ भांडे निघ